वंचित बहुजन अघाड़ी के भिवंडी शहर अध्यक्ष मनीष जी देशमुख के नेतृत्व में व उनके प्रमुख उपस्थिति में वंचित बहुजन अघाड़ी के कार्यकर्ताओं द्वारा ईवीएम मशीन के विरुद्ध भिवंडी स्थित धामनकर नाका से भिवंडी प्रांत कार्यालय तक एक विशाल मोर्चा निकालकर भिवंडी प्रांत अधिकारी को लिखित पत्र देकर ईवीएम मशीन में हो रहे घोटाले को लेकर शासन प्रशासन से ईवीएम मशीन को चुनाव में बंद करने की मांग की। इस विशाल मोर्चा में वंचित बहुजन अघाड़ी के सुधा महिरे, छाया जाधव, दिनकर आरकड़े, विनोद आरकड़े, बशीर शेख, रितेश जाधव, सुधाकर सोनवणे, सदानंद बनसोड़े, प्रकाश कोटे, सचिन खंडागले, सागर गायकवाड़, संजय गुप्ता, रत्नदीप गोड़बोले, ज्ञानेश्वर कांबले, पापा साठे, मल्लेशम कोंडी, शिवम फाटक, सचिन ओवाल, मानिक घाड़गे सहित भारी संख्या में वंचित बहुजन अघाड़ी के कार्यकर्ता व पदाधिकारी तथा विभिन्न पक्षों के कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे। सभी लोगों ने ईवीएम मशीन व भाजपा के विरुद्ध जमकर नारेबाजी भी की। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ, ईवीएम मुर्दाबाद, 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 बीजेपी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, चोर है, वोट चोर, वोट मंत्री चोर, मंत्री चोर, ईवीएम हटाओ, देश बचाओ, ईवीएम हटाओ, बचाओ, ईवीएम हटाओ, देश बचाओ, ईवीएम हटाओ, देश बचाओ, वोट चोर, वोट चोर। बीजेपी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, चोर है, वोट चोर, वोट मंत्री चोर, मंत्री चोर, ईवीएम हटाओ, देश बचाओ, ईवीएम हटाओ, बचाओ, ईवीएम हटाओ, देश बचाओ। तिथं बोगस वोटिंग झालेले आहे आणि आम्ही या ठिकाणी बोगस वोटर लोक जे होते त्यांना पकडलं पण आहे आणि पोलिसांच्या ताब्यात सुद्धा दिलेला आहे। तर आमची या मोर्चाच्या द्वारे सर्वपक्षीय अशी मागणी आहे की प्रभाग क्रमांक 16, 17
21, 20, 23 व इतर कुठल्याही ठिकाणी जर बोगस वोटिंग झाला असेल किंवा चुकीच्या पद्धतीनं निवडणूक जिंकली असेल तर त्या प्रभागामध्ये फेरनिवडणुका व्हावा अशी आम्ही सर्वपक्षीय वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं अशी मागणी करतो। आणि इतक्या लवकर जे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि वोटर कार्ड कसे काय बनले आणि त्याला बनवून देणारा कोण होता आणि त्यांना इथं आणून देणारा कोण होता आणि ती मशीन इतक्या लवकर उपलब्ध करून देणारा कोण होता, त्याच्यावरती CID, CBI या पद्धतीने चौकशी व्हावं आणि त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावं। कारण की या बोगस वोटिंगमुळे लोकशाही धोक्यात आली आहे, मशीनमुळे आलेली आहे। ही जी EVM मशीन आहे त्याच्यामुळे पूर्णपणे ही जी लोकशाही आहे ती धोक्यात आलेली आहे। म्हणून आम्ही इथून पुढं आपल्या प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून मी या ठिकाणी बोलत आहे, जर का इथून पुढे निवडणुका भिवंडीमध्ये EVM मशीनच्या द्वारे घेण्यात आले तर आमचे लोक त्या मशीनी फोडल्या तर आम्हाला बोलायचं नाही। जे काय तिथं काय प्रकार घडल त्याला शासन आणि प्रशासन जिम्मेदार राहील। वंचित बहुजन आघाडी माघार हटणार नाही। तुम्हाला जेलमध्ये टाकायचे चाका, काही करायचे करा, आम्ही मागे हटणार नाही। कारण की ही लोकशाही वाचवण्यासाठी आणि लोकशाही आणण्यासाठी अनेक महापुरुषांनी बलिदान दिले, फाशीवर चढलेत। म्हणून ही लोकशाही पूर्णतः जिंदाबाद राहावा आणि अस्तित्वात राहावा म्हणून आमचा लढा आहे। आणि आमचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा हा लढा देत आहे, रस्त्यावरती देत आहेत आणि न्यायालयीन लढा पण देत आहेत। म्हणून आपल्या माध्यमातून मी सांगत आहोत, सर्वजण आम्ही सांगत आहोत की ज्या ज्या ठिकाणी बोगस वोटिंग झाले त्या ठिकाणी फेर निवडणुका व्हावा अशी मी वंचित बहुजन आघाडी शहर अध्यक्ष मनीष देशमुख व आमची सर्व शहर कमिटी आणि या ठिकाणी सर्वपक्षीय लोक या ठिकाणी आलेले आहे त्या माध्यमातून बोलत आहे की फेर निवडणुका ज्या ज्या ठिकाणी झाल्यात तिथं व्हावा अशी मी मागणी करतो। अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन असं दिलं की तुम्ही जे आम्हाला मागणी दिलेली आहे इथं पत्र ते आम्ही शासनापर्यंत पोहोचवू आणि तुमचा जे काही तिथं मागणी आहे आम्ही तिथं सांगू असं सांगितलं आम्हाला। निवडणुकांमध्ये आमच्या बरोबर जे चुकीचं घडलंय, कारण आज आम्ही एवढा समुदाय इथे घेऊन आलोय ते कशासाठी आलोय तर आमच्या बरोबर काहीतरी चुकीचं इथे वर्तणूक घडलेली आहे। कारण बोगस वोटिंग भरपूर जास्त झालेली आहे। लोकशाहीमध्ये या सगळ्या गोष्टींना कुठेही जागा नसावी, कारण जर लोकशाहीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींना जागा असली तर लोकशाही ही राहणार नाही, टिकणार नाही। त्याच्यानंतर आमच्या इथे जेवढी बोगस वोटिंग झालेली आहे कुठेतरी प्रशासन पण त्या गोष्टीला जिम्मेदार आहे। कारण एका व्यक्तीचं नाव 4-4 याद्यांमध्ये जर असलं तर त्याला बोगस वोटिंग ही म्हटलं जाते। एक व्यक्ती हा एकदाच मतदान करू शकतो, त्या व्यक्तीने जर 10 वेळा मतदान केलंय आणि आमची आलेली म्हणजे आम्ही निवडून आलेली सीट होती आमची, पण तरी आमच्यावर अत्याचार झाला, आमच्या घरापर्यंत लोक गुंड मारायला आले। त्याच दिवशी 15 तारखेच्या दिवशी आमची काही चूक नसताना लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे निवडणुका लढायचा आणि लढवायचाही। कारण आम्ही हे नाही म्हणत आहे की कोणी लढायचं नाही आणि कोणी जिंकून यायचं नाही, आणि आम्ही जिंकलो होतो हे माहिती होतं समोरच्यांना म्हणून ते आमच्या घरपर्यंत आले आणि आमच्यावर हा एवढा मोठा जीवघेणे हल्ला केला त्यांनी। पण कुठेतरी आम्ही वाचलो, त्या हिशोबाने आम्ही हे सांगतो आता की लोकशाहीला वाचवण्यासाठी आज एवढा मोठा आंदोलन आम्ही इथे केलेलं आहे। आम्ही या प्रशासनालाही विचारलं, जाब विचारला आणि प्रशासनालाही सांगितलं की तुम्ही हे जे करता आणि ह्याच्या पुढेही तुम्ही बॅलेट पेपरवर जर निवडणुका घेणार असाल तर आम्हाला या अमान्य असतील। बॅलेट पेपरवरच निवडणुका आम्हाला हव्यात आणि आम्ही EVM वर जर निवडणुका झाल्या तर त्या आम्हाला अमान्य असतील। EVM मला निवडणुका आम्हाला नको आहेत। बॅलेट पेपरवर जर निवडणुका झाल्या तर त्या निवडणुका आमच्यासारख्या गरिबांना किंवा आमच्यासारख्या लोकशाहीतल्या लोकांना त्या मूलभूत अधिकार देण्यासाठी असतील। जो आज वंचित बहुजन आघाड़ी के नेतृत्व में सर्व पक्षीय मोर्चा निकाला गया था, वो मोर्चे का उद्देश्य एक ही था, जो भिवंडी में बोगस वोटिंग हुई है और वो बोगस वोटिंग हुई है ये मैं दावे के साथ कहता हूँ। बोगस वोटर हमने खुद पकड़े हैं और जो बोगस वोटर हमने पकड़े हैं उनके जो इलेक्शन वोटर कार्ड होते हैं वो इलेक्शन वोटर कार्ड त्यांना कोणी बनवून दिले, त्यांना जे आधार कार्ड बनवून दिलेले होते ते कोणी बनवून दिलेले आहेत। आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो, वोटर कार्ड बनवणं हा कुठल्या काय वेड्या गवाळाचा खेळ नाही आहे। इलेक्शन आयोग ते बनवत असतो आणि इलेक्शन आयोग ज्या वेळेस वोटर ID बनवत असतो त्याची प्रक्रिया जी असते, जो इथला रहिवासी आहे त्याचे जे पुरावे आहेत रहिवासी असल्याचे
ते पुरावे नसताना सुद्धा इलेक्शन आयोगाने त्यांची वोटिंग कार्ड बनवले कसे बनवले, त्यांचे आधार कार्ड कसे बनवले, याच्या विरोधात आमचा मोर्चा होता. आणि विशेष म्हणजे भिवंडीमध्ये EVM मशीन मॅनेज करून जे हे निवडणुका जिंकून आलेले आहेत, जे इकडचे आरो होते त्या आरोंवरती पण कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, ही आमची माग आहे. आणि इथं सर्व पक्षाचे उमेदवार आहेत, त्यांच्या सर्वांचा रोष आहे की पुन्हा भिवंडीमध्ये फेर निवडणूक घ्यावी आणि ती निवडणूक EVMनी न घेता बॅलेट पेपरवर व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे. त्याचंच निवेदन द्यायला आम्ही प्रांतांना आलो होतो. प्रांत साहेबांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की ह्यावरती ते पूर्णपणे विचार करणार. जर त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर येणाऱ्या पुढच्या काही दिवसामध्ये भिवंडीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून यापेक्षा अधिक उग्र आंदोलन आम्ही छेडू. त्या आंदोलनामध्ये काहीसुद्धा बरे वाईट झाले तर त्याला पूर्णपणे प्रशासन हे जबाबदार राहील, याची नोंद प्रशासनाने घ्यावी. आणि मी आणि आमची टीम आणि सर्व पक्षीय सर्व नेत्यांची एकच मागणी आहे, EVM हटाव और लोकशाही बचाव. तर EVM हा लोकशाहीसाठी घातक आहे आणि EVM आम्हाला नाही पाहिजे. पूर्ण देशाची जनता बोलते EVM नाही पाहिजे. तर EVM आयोग कुठल्या तरी सरकारच्या हातातली कठपुतली बाहुली झालेली आहे का? त्या बाहुलीचा खेळच मांडला आहे का त्यांनी? जर पूर्ण देश हा EVMच्या विरोधात त्यांना बॅलेट पेपरवरती इलेक्शन घेण्यासाठी सांगतो, तरी जाणून बुजून EVMचा वापर का केला जातो, हा आमचा प्रश्न आहे. आणि यापुढे EVM आम्ही भिवंडीमध्ये कुठल्याच इलेक्शनमध्ये लागू होऊ देणार नाही. जर तसं झालं तर वंचित बहुजन आघाडी त्याचा पूर्ण निषेध करेल आणि EVM मशीन फोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.